ए पोरी पोरीची वाचली आहे ही आमची. गुड मॉर्निंग मित्रांनो, कसे आहेत तुम्ही? आणि तुम्हा सर्वांचं स्वागत आहे आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. तर आज बघू शकता खूप सकाळी उठलो मी आणि आज आपण चाललो आता पालघरला, कारण की आपला थोडा एनजीओचं काम आहे, आपण शाळेचं काम आहे आपल्या, आणि आज तिथे स्पोर्ट्स वगैरे. तर म्हणून त्यासाठी आता मी सकाळी लवकर, आता मला 6:39ची बोरवलीवरनं ढाणू फास्ट पकडायचे कशी पण करून, काही करून मी आता पळतो. तर कंटिन्यू राहा मित्रांनो ब्लॉगमध्ये. हा ब्लॉग पण खूप छान असणार आहे. तर भेटूया आपण आता पुढे. तर मित्रांनो भेटले आपल्याला सकाळची पहिली बस आणि त्याच्यात कंडक्टर काका येत आहेत तिकीट मग बघू शकता. सकाळी प्लॅटफॉर्मला कोण नाही, पण खाली आहे. मी स्वतः सकाळी ट्रेनमध्ये आपण आणि आता आम्ही गेलं प्रवास वगैरे ट्रेनमधून. ॲक्च्युली आपला प्रवासच होत नाही जाते ट्रेनमधनं, आणि आपल्या ट्रेनची जास्त संपर्क पण नाही आहे. पहिल्या ट्रॅव्हल आपले पण सकाळी मॉर्निंगला करतो काय समजत नाही. आता मी इंडिकेटरचा वापर करतो आता कंटिन्यू खूप मजा करत जायला काय शिकवतो. तर मित्रांनो आता आपण उतरलो आहे विरारमध्ये, आणि विरारमध्ये भाई ट्रेनमध्ये फुल लोक पटेली करतात. हा बघू शकता तुम्ही लोक. माझ्यावर आता एक इन्सिडेंट झाला. मी ट्रेनमध्ये बसलेलो आणि मग ते विरारचा ग्रुप असतो ना, ते आला आणि ते लोकांबरोबर माझी थोडी सकाळी मचमत झाली. मला येऊन डायरेक्ट माणूस काय बोलतो माहिती आहे का, हे उठ इथून चल जागा खाली कर. मी बोललो का जागा खाली करू भाई, मला उतरायचं. जेव्हा स्टेशनला जाऊ उतरेन, मग ते लोक असतात ना काही ग्रुप्सवाले, ते लोक अति पटेली करतात. तर त्यांची आणि माझी थोडी सकाळी मचमत झाली, आणि मग मी बोललो मरू दे, आपल्याला एवढा टाईम नाही, आपल्याला फोकस करायचा आपल्या ब्लॉगवरती. मग मी आलो प्लॅटफॉर्मवर, आता ढाणूच्या ट्रेनची वाट बघतो. तर इथली पब्लिक बघा कशी या रॉंग साईडला येते आणि मग इकडून चढतात भाई. म्हणजे ह्यांचं विरारवाल्यांचं आपलं अलगच स्वतःचं चाललं आलं असतं की भाई आम्हीच ट्रेनचे राजे आहेत, आम्ही जसं करणार तसं. तर काहीच आता आपण आलो आहे ढाणूच्या ट्रेनमध्ये, आणि यार इथे ना आलं आहे खतरनाक सीन आहे. तर खूप मेहनत करून आपल्याला एक शेवटी रिक्षा भेटली, आणि ह्या दादांनी आम्हाला खरंच खूप हेल्प केली, आणि ते आता मला सोडत आहेत माझ्या लोकेशनला. अँड देन मग आता आपण तिथून आलो आहे शाळेत. ही आहे आपल्या एनजीओची शाळा, ज्या एनजीओमध्ये मी काम करतो. त्या एनजीओच्या शाळेचे स्पोर्ट्स आहेत. ही विक्रमगडमध्ये ही शाळा आहे, बघू शकता किती सुंदर शाळा आहे. आणि हे सगळे आपली पब्लिक आहे, आपल्या शाळेतली पोरं जी शिकतात. तिथे कबड्डीच्या आज मॅचेस आहेत आणि खो खोस वगैरे सगळं. ॲक्च्युली इथं खो खो नाही खेळत पण जास्त, पण कबड्डीला खूप क्रेज आहे इथे. तर बघू शकता. आणि हे लेडीज सामने खूप मस्त खेळतात हे लोक पण, आणि चांगलं खेळू द्या असंच. तर फायनली सगळं झाल्याच्यानंतर आपण आलो आहे आता घरी, आणि आपली स्कूटी माणसे आलेली मला घ्यायला, मी तिला फोन करून बोलवलेलं. तर आता जाऊया पुढे, बघूया. त्या काकांच्या ना पुढे आहे. आय डोंट नो की तुम्हाला ते दिसायला मस्त गाडी आहे थोडी पुढे गाडी आहे ना, 4 व्हील 3 व्हीलर. स्वच्छ मुंबई. एवढ्या संध्याकाळच्या वेळेला एवढी जास्त ट्रॅफिक आम्ही एवढ्या संध्याकाळी कुठलीच ट्रॅफिक नसते, पण इथे कोरेगावमध्ये बरेगावमध्ये लय ट्रॅफिक असते. तर तुम्ही संध्याकाळच्या वेळेला कधी पण याल, तयारी करून या, नाश्ता पिष्टा घेऊन या सोबत. बसमध्ये पण आणि रिक्षामध्ये पण आणि कारमध्ये पण खायला. गाईज हे बघा ट्रॅफिक बघता किती वाजले म्हणजे संध्याकाळचे 8:15. सॉरी रात्रीचे बोलू शकतो आपण. आता आम्ही घेतो युटर्न, बिकॉज एवढी हां इथूनच जाऊया, असं पण जाऊया तसं पण भेटत मारू रॉंग वे. आम्ही शॉर्टकट विचार केला की शॉर्टकट आमच्या डेलीच्या रोडावरती जाम नसते, पण आज काय माहिती एवढं का आहे म्हणून जाम आहे काय. रात्री 8 वाजले आणि 8 वाजता एवढी जास्त ट्रॅफिक ह्या एरियामध्ये. लोक इथे सगळे ट्रॅफिक सहज करतात आहे, पण
पोलिसने घातलं नाही हेल्मेट. ट्रॅफिक पोलीस सारे ब्लॉग बघतील तर ह्या ब्लॉगमध्येच फाईन मारतील. समोर आम्ही लोक बिना हेल्मेट. आणि हा बघा बिना हेल्मेटचा इथे पोलीस वाले काका उभे आणि हा इथे बिना हेल्मेटचा. काय करायचं, काहीच नाही करू शकत. काका बघा, ते काका दिसतात तुम्हाला ब्लॉगमध्ये. हे बघा इकडे, हे बघा. तर आता आम्ही काकांसोबत लागलो. तर आपण आता घेऊन आलो बॅटरी, जी आपण बॅटरी चार्ज करायला दिलेली चार्ज झाली. आता बघूया, लावली तर आहे आता. ये अपना काला घोडा म्हणजे ही काहीच बघू शकता तुम्ही लोकांनी. आता आपण आपली गाडी चालू केली आहे. ही आहे आपली गाडी. 10 रुपये में हेडिंग खोल. आता बरं वाटतं म्हणजे जीवात जीव आला. आपली गाडी चालू झाली. जब सेव करोगे गोल्ड के साथ गोल्ड. फायनली आपली गाडी चालू झाली. कारण की ना यार लय जीवाला लागलेलं माझी. चालू का नाही होते. मला असं वाटलेलं की घुशीने वायरी वगैरे काय खाल्ली का काय, बट नाही, असं काही नाही झालं मित्रांनो. आता सगळं एकदम मी सगळं चेक केलं. आता फक्त ह्याच्यात आता पेट्रोल कमी आहे. उद्या जाऊन पहिला पेट्रोल भरणार, सगळं भरणार आणि उद्या स्टेअरिंग कवर वगैरे सगळं लावायचं. आता आपली सुंदरी आहे सुंदरी. तर भेटूया म्हणून आता थोड्या वेळात जातो, जेवतो, भूक लागली आता. जेवण वगैरे झाल्याच्या नंतर. आणि आपल्या गाडीत एक मस्त सिस्टम आहे की आपण आतमध्ये काय करतो कोणाला काही दिसणार नाही, कारण की आपल्या गाडीला फुल ब्लॅक फिल्म आहे. बघू शकता तुम्ही आतमध्ये आपण काय करतोय काय नाही करत फरक नाही पडत. कोणाला काही कळणारच नाही. तर भेटूया आता आपण. बर तू बर ना. लक्ष्मी आणि भैरव बसले तिथे. आता गाडी आली. चालली गाडीवर फिरायला. ही बघा ही कशी घराजवळ बक्षुदी करते. हा मिठ्ठू कुणाल तो सामान जाळून टाकला. तो सामान काय त्याला नागडा करून सोडेन मी असा. पेटवून टाके ना काय बघ मित्रा, पायावर उडतय. आग घेतली ना तुझी ना.